अश्विनी, काय बनवतेस आज? आज मी बनवते अगदी झटपट मातीच्या भांड्यात चिकन। हे अर्धा किलो चिकन आहे। मी ते व्यवस्थित धुवून घेतलं। आता त्यामध्ये टाकते 1 चमचा मीठ, 2 चमचे धना पावडर, अर्धा चमचा हळद। आता व्यवस्थित मिक्स करते आणि बाजूला ठेवून देते, म्हणजे बाकीची तयारी होईपर्यंत हे छान मॅरिनेट होणार। गॅसवर ठेवते मातीचं भांडं आणि यामध्ये टाकते 1 ते 2 पळी तेल। आता तेल आपल्याला आपल्या गरजेनुसार कमी जास्त करायचं। तेल व्यवस्थित गरम झालं। आता यामध्ये टाकले मध्यम आकाराचे 2 कांदे बारीक चिरलेले आणि हा कांदा मऊ होईपर्यंत परतून घेते। एवढा कांदा मी मऊ करून घेतलेला आहे। आता यामध्ये टाकते 2 ते 3 चमचे लसूण अद्रक पेस्ट आणि आपल्याला कांद्यात रंग बदलेपर्यंत परतत राहायचे, जेणेकरून त्यामधील कच्चापण निघून जाईल। आणि याला व्यवस्थित तेल सुटलं की यामध्ये टाकते 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आणि पाव चमचा जिरा पावडर। आता हे सगळं आपल्याला परत व्यवस्थित परतून घ्यायचे, जेणेकरून याला पण तेल सुटेल। आता यामध्ये टाकते अर्धा वाटी पाणी, जेणेकरून हा मसाला छान शिजणार आणि त्याला तेल सुटणार। बऱ्याचदा आपल्याला भीती असते की मातीचं भांडं जास्त तापलं की फुटतं की काय, तर ते फुटू नये म्हणून गॅस कमी जास्त करत राहायचा। मसाला शिजून व्यवस्थित तेल सुटलं। आता ह्यामध्ये टाकते बारीक चिरलेली कोथिंबीर। आता पुन्हा एकदा मी हे परतून घेते। कुठलाही मसाला छान परतला की त्याला तरी छान येते। ह्यामध्ये टाकते मॅरिनेट केलेले चिकन। चिकन मसाल्यामध्ये परतून घेते। आता ह्यावर ठेवते 2 मिनिटांसाठी झाकण। 2 मिनिटं झाले। हे झाकण काढून पुन्हा आपण परतून घेतोय। आता यामध्ये टाकते 1 ग्लास गरम पाणी। जर आपल्याला सुक्का हवं असेल तर फक्त शिजण्यापुरतं पाणी घालायचं, म्हणजे 1 ते 1.5 वाटी पाणी। मंद आचेवर 20 मिनिटं झाकण ठेवून हे शिजून घ्यायचं। इथे आपले 20 मिनिटं झाले। मी बघितलं व्यवस्थित चिकन शिजलं। आता यामध्ये टाकते 1 ते 1.5 चमचा काळा मसाला आणि त्यानंतर 2 मिनिटं मंद आचेवर ठेवते, जेणेकरून त्याला तरी पण छान सुटणार आणि चव पण छान येणार। झालं की नाही आपलं मातीच्या भांड्यामध्ये झटपट चिकन तयार। हे तुम्ही नक्की ट्राय करा। आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगा। धन्यवाद।